नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन या उपयोजित लेखन विभागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचे लेखन विभाग अर्थात लेखन कौशल्य अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये आपण पत्रलेखन हा घटक अभ्यासणार आहोत। पत्रलेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। याआधी आपण पत्रलेखनाचे प्रकार आणि त्यामध्ये आपण पत्रलेखनाचे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत। पहिला म्हणजे औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन। या आधीच्या सेशनमध्ये आपण औपचारिक पत्रलेखनाचे मुद्दे अभ्यासले होते आणि पत्राचं प्रारूप समजून घेतलं होतं। पत्राचा मायना आपण पाहिलेला होता। सुरुवातीला आपल्याला ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे म्हणजेच प्रति याचा पत्ता लिहायचा आहे। तत्पूर्वी आपल्याला सुरुवातीला डाव्या बाजूला दिनांक लिहायचा आहे। त्यानंतर प्रति हा शब्द लिहून ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याच्यासाठी संबोधन लिहून आपल्याला त्याचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला ईमेल पत्ता सुद्धा लिहायचा आहे। हे सर्व आपल्याला समासाला लागूनच करायचं आहे। समासाच्या बाजूला डाव्या बाजूला एका लाईनीत खालोखाल आपल्याला ह्या गोष्टी लिहायच्या आहेत। हा झाला आपला प्रतीचा मायना, ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्याचा हा आपला मायना झाला। त्यानंतर आपल्याला विषय लिहायचा आहे। त्यानंतर संबोधन महोदय करून आणि मग पुढे ज्याला आपल्याला त्या अधिकाऱ्याचा पदानुसार आपल्याला संबोधन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 परिच्छेदामध्ये जास्तीत जास्त 2 परिच्छेदामध्ये आपल्याला मुख्य मजकूर लिहून आपलं पत्र संपवायचं आहे। पत्राच्या समारोपाला आपल्याला आपली ओळख सांगून म्हणजे आपला कृपाभिलाषू, आपला विश्वासू, आपली कृपाभिलाषू असे अभिवादन करून पत्राचं समाप्ती करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला पत्ता लिहायचा आहे। पत्राचे जे काही लेखन आपण करणार आहोत ते विषयाला धरूनच मोजक्या अशा शब्दामध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि ज्या कारणासाठी आपण पत्र लिहित आहोत तो त्याचा आशय थोडक्यात आपल्याला मांडायचा आहे। जास्त पल्हाळ पाना लावायचा नाहीये। पत्रात अवाजवी गोष्टी लिहायच्या नाहीत। घरगुती भाषा पत्रामध्ये लिहायची नाहीये। जी काही भाषा आपली असणारी ती आदरयुक्त भाषा असणार आहे। अशा रीत्या आपल्याला पत्राचं पूर्ण मायना समजलेला आहे। आता आपण कृतीमध्ये जे काही प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण पत्राचे प्रारूप अभ्यासणार आहोत। परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारची कृती दिलेली असेल आणि त्या कृतीमध्ये तुम्हाला 2 पत्राचे विषय दिलेले असतील। त्या 2 विषयांपैकी तुम्हाला एकच पत्राचा विषय लिहायचा आहे। बघा इथे किंवा दिलेला आहे की नाही, त्या किंव्यापैकी तुम्हाला दोघांपैकी कोणताही एकच पत्र लेखन करायचं आहे। प्राणी संग्रहालयात राष्ट्रीय उद्यान बोरिवली आदर्श विद्यालय पुणे। बघा इथे तुम्हाला आता पत्ता दिलेला आहे। प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली आदर्श विद्यालय पुणे। विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक एसटी डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा किंवा मग व्यवस्थापक एसटी डेपो यांच्याकडे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार पत्र लिहा। आता बघा हे पत्र तुम्हाला विद्यार्थी प्रतिनिधी ह्या नात्याने लिहायचं आहे आणि तुम्हाला कोणाला पत्र लिहायचं आहे तर एसटी डेपोच्या व्यवस्थापकाला तुम्हाला पत्र लिहायचं आहे। आता त्याच्याकडे तुम्हाला कशाच हे बघा इथे दिलेलं आहे मागणी पत्र। पहिला पत्र जे आहे ते मागणी पत्र आहे आणि दुसरं पत्र जे आहे ते आभार पत्र आहे। तर मागणी पत्रामध्ये तुम्हाला बसची मागणी करायची आहे। तुमच्या शाळेची सहल जाणार आहे आणि त्या सहलीसाठी तुम्हाला बस उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही एसटी डेपो व्यवस्थापक मंडळाकडे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणी पत्र लिहायचे। हा एक पत्र तुम्ही लिहू शकता किंवा मग दुसरा पत्र तुम्हाला दिलेला आहे। तुम्हाला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला एसटी डेपो व्यवस्थापकाला तुमच्या सहलीसाठी जी काही त्यांनी बस उपलब्ध करून दिली होती, तुमची सहल व्यवस्थित पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आता तुम्हाला त्या एसटी डेपो व्यवस्थापकालाच
बस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचं धन्यवाद म्हणजेच आभारपत्र तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पत्र दिलेले आहे. एक आहे मागणी पत्र आणि दुसरं आहे आभारपत्र. पण ह्या दोघांपैकी तुम्हाला एकच पत्र लिहायचं आहे. एक तर तुम्ही मागणी पत्र लिहा किंवा एक तर तुम्ही आभारपत्र लिहा. आता हे कृतीचा तुम्हाला प्रश्न समजलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला संक्षिप्तमध्ये सांगते की विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला पत्र लिहायचं आहे. तुम्हाला हे पत्र कशासाठी लिहायचं आहे तर एकतर मागणी पत्र किंवा आभारपत्र एसटी डेपो व्यवस्थापकाला तुम्हाला बसची मागणी करण्यासाठी पत्र लिहायचे आहे. तुमच्या सहलीसाठी बस तुम्हाला हवी आहे आणि किंवा मग व्यवस्थापक एसटी डेपो यांना त्यांनी तुम्हाला बस उपलब्ध करून दिले त्याबद्दल तुम्हाला आभारपत्र लिहायचं आहे. तिथे तुम्हाला पत्ता सुद्धा दिलेला आहे. प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान, बोरिवली आदर्श विद्यालय, पुणे. आता तुमची जी सहल आहे ती बोरिवलीला जे काही प्राणी संग्रहालय तिथे तुम्हाला जायचं आहे सहलीसाठी आणि विद्यार्थी प्रतिनिधी या तुम्ही पुणे इथे राहतात. पुण्यावरून तुम्हाला पत्र लिहायचं आहे. एसटी डेपो पुण्याचंच असणार आहे आणि तुम्हाला सहलीला बोरिवलीला जायचं आहे. काही गोष्टी तुम्ही शांत चित्तेने एकदा दोनदा वाचा आणि ते समजून घ्या. कोणाचा पत्ता कुठे, प्रतिमध्ये कोणाचा पत्ता येणार आहे, प्रेक्षकमध्ये कोणाचा पत्ता येणार आहे. प्रति म्हणजे ज्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे तिथे व्यवस्थापक एसटी डेपो हे प्रतिमध्ये येणार आहे आणि प्रेक्षक म्हणजे आपला. तिथे तुम्हाला शाळेचा पत्ता तुम्ही लिहू शकता. आता इथे आपण मागणी पत्र लिहिणार आहोत. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, दिनांक लिहायचे आहे. आता इथे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहित असणार आहात त्या दिवसाची दिनांक लिहिली तरी चालणार आहे किंवा एक तर त्याच्या 8 दिवसाआधीची तारीख टाका किंवा 8 दिवसानंतरची तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही ती तारीख लिहू शकता. आता इथे मी लिहिलेलं आहे दिनांक 2 जानेवारी 2021. आता इथे लक्ष द्यायचं बघा, हे जेव्हा अंक लिहायचे असतात ना, एक तर तुम्ही ते अंक पूर्ण मराठीत लिहा किंवा मग पूर्ण इंग्रजीमध्ये लिहा. अधिकतर मुलं आपण पाहतो की एक दिनांकाची तारीख जी असते ना ते मराठीमध्ये लिहितात किंवा मग साल जे असतं, वर्ष जे असतं ते इंग्लिशमध्ये लिहितात. पूर्ण तारीख तुम्हाला जी काही लिहायची आहे ती तुम्ही एक तर मराठीमध्ये लिहा किंवा इंग्रजीमध्ये लिहा. पण जानेवारी महिना जर तुम्ही अक्षरामध्ये लिहिणार असेल तर ते मराठीतच लिहायचं आहे. इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहू नका, कारण की हे तुमचं मराठी या विषयाचं पत्रलेखन आहे. त्यानंतर तुम्हाला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याला त्याच्या हुद्द्यानुसार पदानुसार तुम्हाला लिहायचं आहे, प्रति लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉमा कंपल्सरी आहे, याला मार्क असतो. कॉमा लिहायचा आहे, टाकायचा आहे, याला मार्क असतो. कॉमा नाही टाकला तर तुमचा मार्क तिथे जाणार. माननीय व्यवस्थापक, मग इथे पुन्हा कॉमा टाकायचा आहे. एसटी बस डेपो पुणे. आता इथे तुम्हाला पुणे हे का लिहिलेलं आहे, कारण की ते पत्त्यामध्ये तुम्हाला तिथे मेन्शन केलेलं आहे. जर मेन्शन केलेलं नसेल, लिहिलेलं नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिकडचं तुम्ही लिहू शकतात. शहराचं नाव तुम्ही लिहू शकता. आता इथे पुणेवरनं तुम्हाला सहलीला जायचं आहे बोरिवलीला, म्हणून मग तुम्ही इथे आता तुमचा पुण्याचा पत्ता लिहायचा आहे. शहर तुमचं पुणे आहे. पुण्यातील तुम्हाला एसटी डेपो माननीय व्यवस्थापकाला पत्र लिहायचं आहे. तर हा झाला तुमचा पत्ताचा मायना. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विषय. विषयासाठी सुद्धा तुम्हाला मार्क असतात. विषय जर तुम्ही व्यवस्थित लिहिला तर पूर्ण तुम्हाला त्याचे मार्क जे काही ठरलेले असतात ते मिळणार आहेत. परंतु आता इथे तुम्हाला 2 ठिकाणी कॉमा द्यायचा आहे आणि शेवटी पत्र पूर्ण झाल्यानंतर इथे तुम्हाला पूर्णविराम द्यायचा आहे. हे चिन्ह पण महत्त्वाचे असतात. विषय लिहिताना तुम्हाला विषय फार मोठा लिहायचा नाहीये. मोजक्या शब्दामध्ये, कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. जास्तीत जास्त 3-4 शब्दामध्येच तुम्ही तुमचा विषय लिहिला तरी चालणार आहे. तुमचा जो फुलस्केप पेज असतं त्याच्या एका ओळीमध्ये मावेल इतकाच विषय तुम्हाला लिहायचा आहे. जास्त लांब लचक विषय लिहायचा नाही. विषय आहे तुमचा सहलीसाठी एसटी बस उपलब्ध करून देण्याबाबत. मग पुढे मागणी पत्र लिहिलं तरी तुम्ही चालणार आहे किंवा लिहिलं नाही तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णविराम इथे द्यायचा आहे. आता
जिथे तुमचा विषय संपतो तिथे एक ओळ सोडून खाली तुम्हाला संबोधन करून तुम्हाला पत्र सुरुवात करायचे आहे. आता इथे संबोधन तुम्ही काय द्यायचे, माननीय महाशय, माननीय महोदय किंवा माननीय महोदया, ह्या तिघांपैकी एकच तुम्हाला, जर लेडीज असेल तर आपण महोदया बोलतो आणि जेंट्स असेल तर आपण मोस्ट ऑफ महोदय बोलतो. तर माननीय महाशय हे फक्त तुम्हाला संबोधन लिहायचं आहे, अभिवादन लिहायचं नाही. औपचारिक पत्रामध्ये फक्त संबोधन लिहायचं असतं, अभिवादन नाही. अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक पत्रामध्ये आपल्याला संबोधन आणि अभिवादन ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. परंतु ह्या पत्रलेखनामध्ये अनौपचारिक पत्रामध्ये तुम्हाला विषयाची गरज नसते, औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला विषय अत्यंत महत्त्वाचा असतो. आता आपण पत्राला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे. मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं म्हणजे का लिहिलेलं आहे, तर इथे तुम्हाला कृतीमध्ये पत्रामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथे तुम्हाला आदर्श विद्यालय पुणे हे तुमच्या शाळेचं नाव सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तिथे लिहू शकतात आदर्श विद्यालय पुणे आणि विद्यार्थी प्रतिनिधी ह्या नात्याने तुम्हाला पत्र लिहायचं आहे. त्यामुळे तुम्ही शाळेचं नाव लिहू शकतात की मी आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहे. जर तुम्हाला तुमचं नाव मेन्शन केलेलं असेल पत्रामध्ये तर तुम्ही त्या नावाने पत्र लिहायचं आहे, नाहीतर नाव लिहायची गरज नाही. इथे तुम्हाला तुमचं वैयक्तिक नाव लिहायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट त्या शाळेचे विद्यार्थी आहात, त्यामुळे इथे तुमचं वैयक्तिक नाव सुद्धा दिलेलं नाही आहे, त्यामुळे ते लिहू नका. यावर्षी आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे आयोजित केलेला आहे. बघा आता हा पत्ता सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे. सहल कुठे जाणार आहे ते इथे दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते मेन्शन करायचं आहे. प्राणी संग्रहालय राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे आयोजित केले आहे. या सहलीसाठी आम्हाला बस उपलब्ध करून द्यावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या सहलीच्या नियोजित तारखा 15 आणि 16 जानेवारी 2021 या असून 15 तारखेला सकाळी 5 वाजता आमच्या शाळेत बस उपलब्ध करावी ही विनंती. तर अशा रीतीने बघा अगदी संक्षिप्त आणि मोजक्या भाषेमध्ये सुस्पष्ट भाषेमध्ये इथे मांडणी केलेली आहे. पुढे त्या परिच्छेद करून समासाला लागूनच तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे आपल्याला अक्षर अगदी छोटं येईल, त्यामुळे मी तुम्हाला ह्या 2 वेगवेगळ्या स्लाइडमध्ये हे एकच पत्राचं प्रारूप सांगत आहे. आम्ही एकूण 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 50 जण सहलीसाठी जाणार आहोत. सर्वजण 12 वर्षाच्या वर आहेत, तेव्हा 50 सीटर बस आम्हाला उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले आभारी राहू. आता इथे बघा तुम्हाला ह्या विद्यार्थी संख्यांची आणि शिक्षकांच्या संख्यांची का मांडणी केलेली, कारण की बसमध्ये सीट असतात ना ते मोजलेलेच असतात. कधी बघा लहान बस असते, कधी मोठी बस असतात, मग ती सीट किती पाहिजे, तुम्हाला किती सीटर बस हवी, त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी तिथे लिहिणं आवश्यक आहे. 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 50 जण सहलीसाठी जाणार आहोत. सर्वजण 12 वर्षाच्या वरीलच विद्यार्थी आहेत, त्यामुळे 50 सीटर बस आम्हाला उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले आभारी राहू. या सहलीसाठी आम्हाला किती रक्कम भरावी लागेल, महामंडळ विद्यार्थी किती सवलत देते. आता तुम्हाला माहिती असेल की एस टी महामंडळ जे असतं ते विद्यार्थ्यांसाठी एक विशिष्ट प्रकारची सवलत दिली जाते, त्यामुळे इथे त्या विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे. मुक्काम असेल तर किती रक्कम जादा भरावी लागेल, या सर्व बाबतीत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे. विद्यार्थी प्रमुख या नात्याने मी आपणास प्रत्यक्ष भेटेलच, तरी कृपया वरील सर्व गोष्टींची माहिती द्यावी ही विनंती. तर अशा रीतीने छानपैकी अगदी मोजक्या शब्दामध्ये पत्राची मांडणी केलेली आहे. पत्र इथे संपलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पत्राचा समारोप करायचा आहे. तसदीबद्दल क्षमस्व खाली लिहायचं आहे, पूर्णविराम द्यायचा. त्यानंतर मग आपला कृपाभिलाषी असं समारोप करताना लिहून कॉमा द्यायचा आहे आणि इथे नाव विद्यार्थ्याचं वैयक्तिक नाव न दिल्यामुळे तुम्ही काय लिहायचं आहे, अ ब क. विद्यार्थी प्रतिनिधी खाली शाळेचं नाव लिहायचं आहे, आदर्श विद्यालय पुणे. ह्या इथे पण कॉमा तुम्हाला द्यायचा आहे आणि इथे पूर्णविराम द्यायचा आहे.
त्यानंतर ईमेल पत्ता तुम्हाला लिहायचा आहे adarsh.vidyalay@gmail.com. यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट याच्यामध्ये लिहू शकता, ते म्हणजे तुमचा फोन नंबर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. संपर्क, इथे संपर्क हा शब्द लिहू शकता तुम्ही. आता संपर्कासाठी तुम्ही अधिकतर भ्रमरध्वनी म्हणजे मोबाईल नंबर वगैरे देतात. मोबाईल नंबर किती अंकाचा असतो? 10 अंकाचा. त्यामुळे पूर्ण 10 अंक मोबाईल नंबर लिहायची गरज नाहीये. पहिले 2 अंक तुमचे जे काही मोबाईलचे असतील ते तुम्ही लिहू शकता इथे. जसं उदाहरणार्थ मी लिहिते 99 आणि पुढे तुम्हाला फक्त फुल्या काढायच्या आहेत. पूर्ण मोबाईल नंबर द्यायची गरज नाही. आता तुम्ही 2 अंक ऑलरेडी लिहिलेले आहेत. पुढे फक्त फुल्या तुम्हाला 8 काढायचे आहेत, कारण की मोबाईल नंबर किती असतात? 10 अंकी असतात की नाही. मग अशा रीतीने तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर इथे जरा छोटं काढा, हे आता इथे मोठं झालेलं आहे. तुम्ही व्यवस्थित एवढ्या ह्या ईमेल पत्त्याच्या खाली येतील असंच लिहायचं आहे. थोडं कमी जागा राहिली तरी चालेल, एवढी मोठं अक्षर तुम्ही काढायचं नाही. तर अशा रीतीने आपल्या हा पत्राचा प्रारूप झालेला आहे. आता तुम्हाला लिफाफा काढायची गरज नाही आहे. नवीन पत्राच्या प्रारूपानुसार इथे ईमेल पत्ता आणि आपला संपर्क पत्ता देत असल्या कारणाने आपल्याला लिफाफा लिहायची गरज नाही. जुन्या पत्राच्या प्रारूपानुसार आपण ईमेल पत्र लिहत नव्हतो, ईमेल पत्ता देत नव्हतो. त्यावेळेस आपल्याला लिफाफा लिहिण्याची गरज होती, कारण की आता ज्या अर्थी आपण पत्र लिहित आहोत तर ते समोरचा पत्ता आपल्याला असणं माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण लिफाफा तयार करत होतो, परंतु आता आपल्याला लिफाफा तयार करायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आत्ता आपण या सेशनमध्ये काय शिकलो, तर एक पत्राच्या कृतीमध्ये परीक्षेमध्ये पत्र कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो पत्रलेखनावरती, आणि पत्र आपण कसं लिहिलं पाहिजे याचे एक प्रारूप आपण अभ्यासलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मागणी पत्राचं प्रारूप अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या भागामध्ये आभार पत्राचं प्रारूप शिकायचं आहे. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या पत्रलेखन या सेशनमध्ये. धन्यवाद.